नमस्कार, रुपाली कांबळी ब्लॉग्समध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी बनवत आहे चिवडा आणि रवा बेसन लाडू। तर मी इथे पातळ पोहा घेतलेला आहे। कढईमध्ये थोडं तेल टाकलेलं आहे आणि आता आपण पोहा भाजून घेऊया। कढई जाडसर घ्यायची म्हणजे आपला पोहा जो आहे तो भाजताना कढईला चिपकणार नाही, पोहा जळणार नाही। फिरवत राहायचं म्हणजे आपला पोहा आहे तो जळणार नाही। खूप सोपी आहे बनवायला। बघा छान असा पोहा होत आहे। फिरवत राहायचं। थोडं मीठ टाकत आहे। मीठ टाकले तर आपला पोहा लवकर भाजला जातो आणि छान असं कडक येतात। फिरवत राहायचं। बघा छान असा पोहा कडक होत आहे। तुम्ही पण बनवून बघा। उन्हाळ्याचे दिवस आहे, मुलांना सुट्ट्या असतं काही ना काही खायला तर लागतंच। म्हणून म्हटले चला आज बेसन रवा लाडू आणि चिवडा बनवूया। पोहा झाला का बघूया। बघा हातामध्ये घेतले तर बारीक होत आहे म्हणजे पोहा आपला शिजलेला आहे, भाजून झालेला आहे पोहा। नाश्त्यामध्ये काही ना काही लागतच असतं, म्हणून म्हटले चला आज पोहा आणि लाडू बनवूया। पोहा छान भाजायचा म्हणजे आपला जो चिवडा आहे तो छान बनतो। बघा छान असा बारीक होत आहे म्हणजे आपला पोहा भाजलेला आहे। बघा छान असा पोहा भाजून झालेला आहे। आता आपण एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेऊया। आता मी जे चिवडा बनवण्याकरिता साहित्य लागणार आहे ते तळून घेत आहे। चिवडा म्हटले तर मका पोहा तर येणारच। आता मी मका पोहा तळून घेत आहे। मका पोहा तळून घेतलेला आहे। इथे मी 1 वाटी शेंगदाणा घेतलेला आहे। शेंगदाणा पण तेलामध्ये तळून घेत आहे। शेंगदाणा झालेला आहे। आता मी दलिया तळत आहे। दलिया पण पाऊण वाटी घेतलेला आहे। दलिया तेलामध्ये तळून घेत आहे। बघा छान असा दलिया पण तेलामध्ये होत आहे। आता आपण इथे मी 2 कांदा घेतलेला आहे, बारीक याच्यामध्ये कापून घ्यायचं आणि 5-6 मिरची घेतलेली आहे। तुम्ही मिरची आणि पोहा आधीच कापून उन्हामध्ये वाळण्याकरिता ठेवू शकता आणि नंतर चिवडा बनविण्याकरिता घ्यायचं। कांदा मी छान ब्राऊन कलर होतपर्यंत तेलामध्ये होऊ देत आहे। बघा छान असा कलर सुटत आहे। कांदा झालेला आहे। आता आपण काढून घेऊया।
आता मी इथे मिरची तळून घेत आहे. मिरची छान होऊ द्यायची तेलामध्ये. बघा कांदा छान झालेला आहे. आता मिरची आपण तळून घेऊया. मी थोडं मिरची आणि तिखट टाकत आहे. तुम्ही मिरचीचं पण बनवू शकता, तर मिरची जास्त प्रमाणात घ्यायची. मिरची झालेली आहे. आता मी मिरचीला काढून घेत आहे. आता मी तेल गरम असतानाच तिखट आणि हळद टाकत आहे. तेलामध्ये तिखट आणि हळद छान होऊ द्यायचं. गॅस बंद करून घेतलेला आहे, कारण तेल गरम असताना मी तिखट आणि हळद टाकत आहे. बघा छान असं तिखट आणि हळद तेलामध्ये होत आहे. बघा छान असा चिवडा मी शेंगदाणे, दलिया, मका पोहा मिक्स करून घेतलेला आहे. आता आपण कांदा आणि मिरची टाकूया. आपण आता सोप पोहा खाच्या चम्मचने 1 चम्मच आणि अर्धा चम्मच साखर घेतलेली आहे. तिखट आणि हळद तेलामध्ये होऊ दिले होते ते टाकून घेऊया. तुम्ही इथे धनिया भाजून त्याला थोडं मिक्सरमध्ये फिरून ते पण टाकू शकता. आता आपण छान मिक्स करून घेऊया. बघा छान असं मिक्स झालेलं आहे. थोडं तेल कढईमध्ये मसाला उरलेला होता, त्याच्यामध्ये मी पोहा टाकून घेतलेला आहे. चिवडा आणि तेलामधनं कढईमध्ये चिवडा मिक्स करून घेत आहे. बघा छान असा चिवडा बनलेला आहे. सोप आणि साखर मी चिवड्यामध्ये टाकून घेत आहे. खूप सोपी आहे बनवायला, तुम्ही पण बनवून बघा. उन्हाळा आहे, खायला काही ना काही लागतंच. इथे मी काळा नमक टाकलेला आहे. आणि चाट मसाला. आपण चाट मसाला टाकत आहे. आपण पोहा भाजत होतो तेव्हाच आपण मीठ टाकलेलं, म्हणून आता मी मीठ नाही टाकत आहे. बघा छान असा चिवडा बनलेला आहे. आहे ना बनवायला सोपी. उन्हाळा आहे, काही ना काही खायला लागतच असतं. तुम्ही पण बनवून बघा. आता मी इथे बेसन रवा लाडू बनवत आहे. 1 वाटी साखर केलेली आहे, मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेली आहे. पाऊण वाटी रवा घेतलेला आहे, पाऊण वाटी बेसन आणि पाऊण वाटी तूप. खूप छान लागतं रवा बेसन लाडू खायला. थोडे तूप घेतलेले आहे. तुपामध्ये रवा मी भाजून घेत आहे.
बेसन आणि रवा तुम्ही एकत्र पण भाजू शकता. मी आधी रवा भाजून घेत आहे, नंतर बेसन भाजणार आहे. आता मी रवा भाजून घेत आहे. रवा छान ब्राऊन कलर येतपर्यंत भाजायचा. जाडसर कढई घ्यायची रवा भाजण्याकरिता, म्हणजे आपला जो रवा आहे तो जळणार नाही. बघा, छान असा रवा कढईमध्ये तुपामध्ये छान भाजत आहे. छान असा रवा भाजलेला आहे. आता आपण बेसन भाजून घेऊया. बघा, छान असा रवा होत आहे. रवा झालेला आहे. आता आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया. आता मी बेसन भाजून घेत आहे. बेसनला आधी छान थोडं भाजून घ्यायचं, नंतरच तूप टाकायचं. आणि गडे वगैरे बनणार बेसनमध्ये. तूप टाकल्यानंतर ते पूर्ण गडे बारीक करायचे, कारण आपलं बेसन जे आहे ते छान भाजून येणार. मिक्स करत राहायचं. बेसन जळणार नाही आणि छान भाजलं जाईल. बघा, गडे बनलेले आहे ते मी पूर्ण मिक्स करून घेत आहे, बारीक करत आहे आणि फिरवत राहायचं. खूप छान लागतात हे लाडू खायला. तुम्ही पण बनवून बघा. उन्हाळ्याचे दिवस आहे, मुलं घरी राहतात, तर नाश्त्यासाठी काही ना काही लागतंच. रवा भाजून घेतलेला होता तो मी बेसनमध्ये टाकत आहे, कारण बेसन भाजून झालेलं होतं. सगळं मी मिक्स करून घेत आहे, रवा आणि बेसन. आता आपण याच्यामध्ये साखर टाकूया. पिठी साखर टाकत आहे. पाक करायची पण गरज नाही आहे. इथे मी पाऊण वाटी साखर घेतलेली आहे. साखर मिक्स करून घ्यायची. बघा, छान रवा, साखर आणि बेसन छान मिक्स होत आहे. बघा, छान मिक्स झालेला आहे बेसन, रवा आणि साखर. थोडा वेळ थंड होऊ द्यायचं. खूप जास्त थंड होऊ द्यायचं नाही, कारण थोडं गरम असतानाच आपण लाडू बनवून घेऊया. विलायची टाकत आहे. खोबरकीस पण टाकत आहे.
छान लागतं खोबरकीस टाकले तर लाडू खायला. तुमच्याकडे ड्रायफ्रूट्स जे असेल ते टाकू शकता. मिक्स करून घेत आहे विलायची आणि खोबरकीस. आता मी ड्रायफ्रूट्स कापून घेत आहे. मी इथे काजू आणि पिस्ता टाकत आहे. तुम्ही बदाम पण टाकू शकता. जे पण ड्रायफ्रूट्स असेल टाकले तरी चालेल. बारीक याच्यामध्ये कापून घ्यायचं. थोडं गरम आहे हलकं. आता आपण लाडू बांधून घेऊया. सोपी आहे बनवायला लाडू. बघा छान असे आपले लाडू बनत आहे. बघा छान असा कलर आलेला आहे. बघा छान असे लाडू बनत आहे. तुम्ही पण बनवून बघा. आहे ना सोपी बनवायला बेसन रवा लाडू. सहज लाडू बनत आहे. मी इथे पाक पण नाही बनविलेला. अशा प्रकारे मी पूर्ण लाडू बनवून घेतलेले आहे. छान असा गोल बनत आहे लाडू. छान असे लाडू बनवून तयार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब. मी इथे वरून पिस्ता टाकत आहे. आहे ना बनवायला सोपी. बघा छान असा कलर पण आलेला आहे. खूप छान दिसत आहे लाडू. खायला पण छान. चिवडा आणि लाडू बनवून तयार आहे. बाय बाय.